हा आमचा ट्रिपचा तिसरा दिवस होता आणि आम्हाला चेकआउटसुद्धा करायचं होतं साऊथ गोव्यासाठी जायला. म्हणून लवकरच आवरून नाश्ता करायला आलो. पोहेचे कटलेट, पपई, इडली, सांबर सगळं काही होतं. मस्त 3 दिवस नाश्ता केला आम्ही तिथं. मला तर हा स्टे प्रचंड आवडला. कारण हा सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे समुद्रकिनारी राहण्याचा. खूप रिलॅक्सिंग वाटतं. म्हणजे इथं दिवसभर बसावं, कुठेच जाऊ नये. अगदी शांत वातावरण होतं आणि अशा शांत वातावरणात दिवसभर जरी बसला तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही. सो मी तर खूप एन्जॉय केलं. आत्ता वाजले 10 आणि आम्ही आता इथून चेकआउट करतोय. खूप मस्त होता स्टे आमचा. एकदम निसर्गाच्या सानिध्यात, साईडला समुद्र आणि खूप काही. तर आपण आता जातोय साऊथ गोव्याला. आत्ता आम्ही अगोंडा बीच साईड पोहोचलोय. अगोंडा पॅराडाईजमध्ये आम्ही तिसऱ्या दिवशीचा स्टे केलेला आणि ते तुम्ही बघू शकता, हे आमचं स्टेचं ठिकाण होतं. इथे भरपूर अशी नारळाची झाडे आहेत. एकदम निसर्गरम्य वातावरण सुद्धा आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच सुद्धा आहे. इथे लेस क्राऊडेड सुद्धा आहे. इथे तुम्ही स्टे करू शकता आणि शांत वातावरण इथे सुद्धा आहे. इथं हा बघू शकता व्ह्यू तुम्ही. आमच्या स्टे पासूनचा मागच समुद्र आहे आणि किती सुंदर आणि अथांग समुद्र दिसतोय. हा काहीसा आमचा स्टे होता. मस्त अशी खोली होती, वॉशरूम होतं आणि वुडनचं असल्यामुळे खूप अशी वेगळीच वाईब येत होती तिथं. बाहेरचा परिसर तुम्ही बघितला असाल. खूप छान स्टे होता. सो हा सुद्धा स्टे आमचा खूप भारी झालेला तिथं. चला पटकन आवरलं आणि पुढचा स्टॉप गाठला तो म्हणजे काकोलिम बीच. रूम पासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हे स्पॉट होतं. इथं आम्ही सध्या आता काकोलिम बीच वरती आलेलो आहे. इथून असा रोड आहे. पर हेड तुम्हाला तिथे 50 रुपीज चार्जेस आहेत. त्यानंतर आपण इथून पुढे जाणार आहे. आता आम्ही काकोलिम बीच वरती आलोय. बघू शकता, असं थोडंसं तुम्हाला जंगलातून चालत यावं लागेल आणि तिकडे खाली समुद्र आहे. इथे 2 व्हीलरनं इकडून येतात, इकडून गाड्या येतात आणि 4 व्हीलरसाठी तिकडून आणखीन एक रस्ता आहे. तिकडे तुम्हाला 4 व्हीलरचं पार्किंग मिळून जाईल. इथे एक विषय काय झाला माहितीये का, आम्ही वरती आमची गाडी पार्क केली होती आणि आम्हाला असं वाटलं की खालीपर्यंत कार आमची जाणार नाही, म्हणून तिथून आम्ही खालीपर्यंत चालत आलो आणि खाली आलो तर बघतोय तर 4 व्हीलर्स पण इथं अवेलेबल म्हणजे पार्क करू शकतो. सो आमचं ते थोडंसं जास्त चालणं वगैरे झालं. तुम्ही तिथे खालीपर्यंत तुमची कार आणू शकता. इथून आहे, इथून उतरायचं ना, इकडून खाली उतरायचं आहे. पण व्ह्यू बघा हा तुम्ही, कसला भारी व्ह्यू आहे. जास्त क्राऊडेड पण नाही, गर्दी तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे मी तर रिकमेंड करेन इथं या. इथं खाली बघू शकताय किती क्रिस्टल आणि क्लिअर पाणी दिसते. समुद्र बघा किती छान दिसतोय. खूप इथून चढायचं आणि उतरायचं आहे. इथं तुमच्यात जर एवढी हिंमत असेल उतरायची आणि चढायची तरच तुम्ही काकोलिम बीचला या. कारण तिथून आलोय, तिथून हे एवढं उतरून आपल्याला तिथं जायचं आहे. खूप असं पायऱ्या आहेत, चढावं उतरावं लागणार आहे तुम्हाला. पण हे केल्यानंतरचा तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे ना, तो एकदम एक्स्ट्रीम लेवलचा असणार आहे. सो तेवढे तर कष्ट घ्यावेच लागणार. तर फायनली आपण काकोलिम बीचवरती खाली पोहोचलोय. इथे तुम्ही व्ह्यू बघा किती सुंदर आहे. खूप व्हिडिओज फोटोज काढले. थोडीशी पेट पूजा सुद्धा इथे केली. आता मी इथे काबुदीरामा बीचवरती आहे, म्हणजे वरती आहे टोकावरती, खाली नाही गेलो. इकडून जाता येतं बीचला खाली. इथे पण सेमच तसा व्ह्यू आहे. इकडे खाली जाऊ शकतो आपण. इथे खाली कॅफेज वगैरे पण आहेत. इकडे सगळे फक्त व्ह्यू पॉईंट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समुद्र दिसेल, पण प्रत्येक ठिकाणचा समुद्र हा वेगळा दिसेल. एकदम शांतता आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज इतका भारी येतो. इथे तासनतास तुम्ही बसू शकता, टाइम स्पेंड करू शकता.
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वाईब्स आहेत समुद्रकिनारे. सध्या आम्ही काही खाली बीचवरती नाही जाणार आहे, कारण ऑलरेडी आम्ही 3-4 बीच केलेले आहेत आणि आम्ही जिथे आता सध्या स्टे केला आहे तिथे साईडलाच बीच आहे, सो आपण तिथे जाऊ शकतो. पण हा व्ह्यू बघायला तुम्ही येऊ शकता इथे. फोटो काढण्यासाठी हा एक इथे स्पॉट आहे जो रीलला खूप फेमस आहे. फोटोज क्लिक करू शकतो पण तिथे गर्दी खूप आहे, त्यामुळे आता सध्या तरी काही फोटो क्लिक नाही करणार. चार वाजता साधारणतः आम्ही काबुदीरामा स्पॉटला पोहोचलो होतो. तिथं आम्हाला सनसेट एन्जॉय करायचं होतं आणि मग आम्हाला 2 तास तिथे वाट बघावी लागली. पण त्यानंतर जो हा सनसेट दिसलाय ना, मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते. टाइमलॅप्स केला होता मी. खूप म्हणजे खूप सुंदर वाटत होतं ते बघायला आणि नंतर प्रचंड गर्दी होत होती सनसेट पाहायला आणि आम्ही लवकर गेल्यामुळे आम्ही एक चांगला असा स्पॉट बघून तिथेच बसलो होतो 2 तास. मस्त खाल्लं पिल्लं तिथे शॉपमध्ये. तर सनसेट पॉइंट एन्जॉय करायचा असेल तर काबुदीरामाला येऊ शकता तुम्ही. रात्रीचं बीचवरती आलोय फिरायला. समुद्र काही दिसणार नाही, इकडे आहे मस्त नाईट वॉक. छोटूसं कुत्र्याचं पिल्लू पण इथं बसले, थंडी वाजते त्याला. The next day. आता आम्ही अगोंडा बीचवरती आहे सध्या. मस्त मॉर्निंग व्ह्यू. इथं आमची रूम आहे, समोरच समुद्र आहे. आता आम्ही कोला बीचकडे चाललोय कायाकिंग करायला. मेन रोडपासून एक छोटा रस्ता लागतो, तिथून आता आपण कोला बीचकडे जाऊ शकतो. बाहेर बोर्ड वगैरे लावलेला आहे, सहज तुम्हाला दिसेल. 4 व्हीलर सुद्धा जाऊ शकते. आता आम्ही इकडून आलो, गाडी इथे पार्क करू शकतो आपण. आणि तुम्हाला जर इथे कायाकिंग करायचं असेल तर इकडून तुम्हाला खाली जावं लागेल. त्याच्या आधी आपण इथे व्ह्यू बघूया समुद्राचा. किती अथांग समुद्र आहे, टोक पण नाही दिसत आहे समुद्राचं, इतकं भारी व्ह्यू आहे. खूप साऱ्या बोट्स पण आहेत तिथं समुद्रामध्ये. तिथे डॉल्फिन पॉइंट आहे, खूप साऱ्या बोटी तिथं डॉल्फिन्स दाखवायला घेऊन गेलेत. कॅमेऱ्यामध्ये आता कॅप्चर नाही होणार, पण इथून डॉल्फिन दिसत आहेत. एक आप लोगों का जो गेस्ट है ना आपका जैसा, वो डॉल्फिन देखने को गए. हा, आता कायाकिंगला इकडेच जायचं ना. खाली खाली मराठी. हा, अच्छा, पुन्हा महाराष्ट्र. हा, सांगली. काकोलिम बीचवर सुद्धा आपण असंच उतरून गेलेलो आणि आता सध्या आम्ही कोला बीचवर आहे. इथे पण असं थोडंसं खाली उतरावं लागेल, खाली समुद्र आहे. उतरताना काही वाटत नाही, पण चढताना हालत बेकार होत्या. खाली गेल्यावर जो नजारा बघायला मिळते ना, तो परत कधी बघायला मिळणार नाही. इथं जास्त हे नाही आहे, पण काकोलिम बीचला खूप उतरायचं होतं खाली. कोला बीचला इतकं काही नाही आहे, लगेच पायऱ्या आहेत, जाऊ शकतो. काहीच गर्दी नाही आहे, इतक्या लवकर आलो आम्ही यासाठीच.
जास्त अजिबात गर्दी नाही आहे, त्यामुळे बघू शकताय तुम्ही. त्यामुळे मी सांगते कायाकिंग करायला जर इथे येणार असाल कोल्हापूर बीचला तर सकाळी लवकर या. आता सध्या वाजलेत 9:45 वाजलेत. या दरम्यान आला तर जास्त गर्दी नाही भेटणार, म्हणजे निवांत तुम्ही कायाकिंग करू शकता. आहा हा हा, काय नजारा आहे हा. इतकी सावली, शांतता, म्हणजे काय सगळं एकदमच सगळं. 5-6 बोटी होत्या फक्त, त्यामुळे निवांत कायाकिंग केली तासभर आम्ही. धडकी काही सुद्धा नाही. त्यामुळे मी तर सांगते सकाळी लवकर या, मस्त कायाकिंग करा, एन्जॉय करा, चांगले चांगले फोटो सुद्धा काढा. गोव्यातील एका हिडन प्लेसला आलो आहे आम्ही, जे की तांबडी सुर्ला, जिथे महादेवाचं मंदिर आहे. खूप भारी आणि निवांत असं वातावरण आहे इथं. कशाचीच लगबग नाही, गडबड नाही, दंगा गोंधळ काहीच नाही. एकदम शांत वातावरण आहे. बघू शकता, बघायला बाकडे सुद्धा आहेत. निवांत तुम्ही बसायला बाकडे आहेत. निवांत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे व्हिजिट करू शकता. आणि साईडलाच एक मस्त असा झरा सुद्धा आहे. हा हा, काय सुंदर आहे हे सगळं. गार गार पाणी, ढीगभर झाड, आकाश आणि मी. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही आता बेळगावमध्ये पोहोचलोय. इथून आता किती तासाचा रस्ता आहे? 4. इथून आता 4 तासाचा रस्ता आहे. तर 10-11 वाजेपर्यंत आम्ही पोलूसमध्ये पोहोचू. बेळगावमध्ये असलेल्या कल्याणी स्वीट्समध्ये कुंदा खूप फेमस आहे, म्हणून आम्ही तिथं जायचं ठरवलं. 6:30 वाजता तिथं आम्ही गेलो, थोडाफार नाश्ता घेतला. इथे आम्ही कल्याणी समोसा टेस्ट केला. हा खवा आहे ना ते. आम्ही ते खरं तर हा कुंदा घ्यायला आलो, जो टेस्टला खरंच खूप भारी असतो म्हणून. कुंदा ट्राय केला, एकदम भारी होता टेस्टला, पण थोडासा ओव्हरस्वीट होता. बाकी तो टेस्टला एकदम भारी होता, म्हणून घरच्यांसाठी पण पॅक करून घेतला. आणि 4 दिवसाची आमची गोव्याची ट्रिप एकदम भारी झाली, खूप मज्जा केली. तर चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.